सेवा केंद्र म्हणून प्रचलित असणारे ठिकाण, पण त्याची इतकी दुरवस्था झालेली आहे हे यापूर्वी सुद्धा दाखवलेलं आहे। शाखानूच्या माध्यमातून 2 वेळा आम्ही येऊन गेलेलो आहोत, मात्र परिस्थिती जैसे थे आहे। इथे केवळ आणि केवळ पाहणी करण्यासाठी म्हणून अधिकारी येत असतात, पाहणी होते आणि त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेच असते। आज इथे कचऱ्याचं साम्राज्य वाढत चाललंय, मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं जाते। तुम्ही किती वर्ष राहताय इथं? 40 वर्ष. 40 वर्ष 40 वर्ष. 40 वर्षात काय काय सुधारणा बघितली? नाही काहीच नाही झालं. कशाची सुधारणा असेच झाली? आहे. काय नाही झाली. असेच आहे. ही परिस्थिती अशीच आहे, तुम्ही बघताय तेव्हापासून? असेच आहे. बरं कोणी सुधारणा आलंय? बरं येतात आणि जातात, येतात आणि जातात. हो करतो म्हणतात आणि जातात. काहीच करणार आले. नाही, ह्या आरोग्य केंद्रात शेवटचं गेल्याचं कधीच आठवते? झालं ना मध्ये आले तेव्हा 2 वर्ष झाली, तेव्हा आम्ही बोललो त्यांच्या बरोबर की आम्हाला इथे कुठे जाऊ शकत नाही, आम्ही लांब आंधळे आहे, आमचं कोण नाही, कमवणारा पण कोण नाही आणि कोण नेणार नाही, लवकर आम्हाला या दवाखाना उघडून द्या। दिला का? नाही। आम्ही आहे तिथे आहे। आता आम्हाला मी प्रायव्हेट औषध आणून खातो, 2000चं औषध लागतं मला महिन्याला। डोळे माझे फुटलेले आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे। हा, मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला काय गव्हर्नमेंट करतो का? आमची काय व्यवस्था? काय नाही। माझी मुलगी पण अपंग आहे, माझा मुलगा नाही आहे, समजला, माझा नवरा नाही। मग आम्हाला काय गव्हर्नमेंटने केलं आमच्यासाठी? केलं का? काय नाही। कब से आप जानती है आरोग्य केंद्र है लेकिन कुछ काम नहीं हो रहा? कुछ भी नहीं काम हो गया। 30 साल हो गया मेरे को भी इधर आके। हाँ, कुछ भी काम किए नहीं है वो लोग। 30 साल में कब कब था वो शुरू था? हाँ था तो चला, ऐसा ही का ऐसा ही। पहले तो था थोड़ा आदमी दवाखाना अच्छा था, अभी तो कचड़ पट्टी पूरा करके रख दिया है लोग, कुछ भी मन व्यवस्था नहीं है वो लोग का। हाँ 5-6 साल हो गया इधर जो दवाखाना रहा है, अभी खाली गया। हम लोग के तकलीफ होता है, कचड़ा है, मट्टी जमता है, कितना दवा हम लोग कितना करेगा, कितना बास आता है हम लोग को। सफाई करने को कोई आता नहीं, कोता नहीं। हाँ, और क्या करने का? इलेक्शन के टाइम पे सब आएंगे, इलेक्शन के टाइम पे सब आएंगे, इलेक्शन देंगे, फिर वहाँ से उनका पता नहीं। पता नहीं रहता। और इधर एक बार आज साफ करेंगे, फिर उसके बाद में 2-2, 3-3 महीना, साल हो जाता, कोई नहीं आता है कोई। और दवाखाने की हमारे को जरूरत है। ये एरिया में वल्लई में दवाखाना एक भी नहीं है। हम लोगों को कितना लंबा लंबा जाना पड़ता है, कभी अंधेरी जाना पड़ता है, कभी शताब्दी वगैरह, उतना लंबा लंबा जाना चाहिए क्यों? लेकिन हमारे एरिया में दवाखाना क्यों नहीं है? हम लोग को ये पूछना है सरकार को कि हमारे यहाँ पे दवाखाना क्यों नहीं है, हमको क्यों इतना ये तकलीफ हो रही है। बिल्डिंग वाला आ रहा है, अपना बिल्डिंग बना रहा है, जा रहा है, जो आ रहा है वो अपना काम करके जा रहा है, लेकिन पब्लिक के लिए कुछ नहीं कर रहा है। क्यों? लेकिन ऐसा हम लोग को ये पूछना है उनको कि क्यों हमारा ये दवाखाना अभी तक नहीं बना। उनका ऑफिस यहाँ पे बनाना चाहिए ताकि उनको पता चले कि यहाँ के रहने वाले लोगों को कितनी तकलीफ हो रही है। वो एक दिन यहाँ के बेटे के दूसरे दिन नहीं आएंगे। ये लोग यहाँ पे सालों से रह रहे हैं। बेसिक नेसेसिटी, आज अपन इतने डेवलप हो गए हैं, मोदी जी इतने बड़ी बड़ी चीजें बोल रहे हैं, ये इतनी बड़ी बड़ी चीजें बोल रहे हैं। ये बेसिक अगर आप दवाई जो है वो अगर आप गरीबों को नहीं दे पा रहे हो, तो इतने देशों की यात्रा और इतने बड़े बड़े जो आप लोग दिखा रहे हो टीवी पे कि हमने ये डेवलपमेंट किया है, हम मार्स पे चले गए। मैं बोलता हूँ मार्स पे जाने का फ़ायदा क्या है? जब आप आपके गरीब जनता को नहीं देख पा रहे हो तो मार्स में जाके फ़ायदा क्या है आपका? यहाँ पे एक बेसिक नेसेसिटी है, कोई बहुत बड़ा हॉस्पिटल नहीं है। कोकिला बेन या लीलावती इतना बड़ा हॉस्पिटल की डिमांड कोई नहीं कर रहा है। यहाँ पे एक छोटी सी डिस्पेंसरी मांग रहे हैं ताकि फर्स्ट एड मिल सके। यहाँ पे फर्स्ट एड करके अगर ज़्यादा इमरजेंसी केस है तो बड़े हॉस्पिटल जाने तक ये गरीब आदमी ज़िंदा रहे और उनकी बेसिक ट्रीटमेंट यहाँ पे हो, एक एम्बुलेंस हो ताकि वो यहाँ से बड़े हॉस्पिटल तक जा सके। वो भी इन लोग नहीं दे पा रहे। हर बार आएंगे सिर्फ यही बोले कि हाँ हम कर देंगे, हम कर देंगे। कर देंगे तो ऐसा बोलते हैं जैसे बस उन लोग ऑफिस में गए और हो गया। यहाँ पे बोले पहले तोड़ेंगे, उन लोगों ने बिल्डिंग का प्रपोजल बनाया, वो भी इन लोगों के इतना फॉलोअप करने के बाद बिल्डिंग प्रपोजल का प्लान बना, फिर उन लोगों ने रिजेक्ट कर दिया। बोले ये जगह बीएमसी की है या नहीं है वो देखना पड़ेगा, ये देखना पड़ेगा, वो देखना पड़ेगा। उसके बाद में उन्होंने एक पोटा कैबिन बिठाने का प्लान सैंक्शन किया। वो लास्ट लेवल तक प्लान आ गया। यहाँ के लोगों को समझ में नहीं आ रहा है कि एग्जैक्ट प्रोसीजर कितनी लंबी हुई है। हर किसी को यही लग रहा है कि यहाँ पे काम हुआ है या नहीं हुआ है। मुळातच एवढी जागा असल्यामुळे इथे खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट होऊ शकते, मात्र ती डेव्हलपमेंटच केली जात नाहीये किंवा नुसतं एक तोंड देखलं सांगितलं जातं की इथे काम होईल, मात्र तसं काही होत नाहीये। आता तुम्ही किती वर्ष इथे राहताय? ये दवाखाना होना चाहिए, अच्छे से होना चाहिए, लेकिन सिर्फ बताते हैं कि होगा होगा करके। होना तो चाहिए। इधर इतना खराब भी हो गया है, पूरा मच्छर भी आ रहे हैं, सब बीमार भी फैलती है।
तो जल्दी होएगा तो अच्छा है। लोग इधर उधर भाग रहे हैं दवा के लिए, उनको तकलीफ भी हो रही है, तो जल्दी बना तो अच्छा है। मुळात इथे ज्या पद्धतीचा दवाखान्याचा परिसर आहे तो बघितला तर इथे वस्ती जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे। सगळी पूर्ण झोपडपट्टी एरिया असणार हा संपूर्ण परिसर आहे। मात्र इथे मुळातच म्हणावी तशी आज साफसफाई होत नाहीये। जिथे दवाखाना असायला हवा, जिथे आरोग्य केंद्र असायला हवं, तिथे इतकी घाण आहे की तिथे आपण उभेही राहू शकणार नाही। आणि आज ह्या परिस्थितीचा आढावा घेत असताना ह्या लोकांनी अनेकदा पाठपुरावा केलाय, मात्र त्याला म्हणावं तसं उत्तर किंवा प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणूनच आज शाखा नूला इथे यावं लागलंय। एवढे काय टेक्निकल प्रॉब्लेम्स आहे की तुमचा स्वतः बीएमसीचा दवाखाना आहे आणि तो बनवण्यासाठी या त्याला रिपेअरिंग करण्यासाठी या तोडून जरी नवीन बनवायचा झाला तरी त्याला इतका वेळ soft and creamy blush. Na 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 na. तुमच्या ब्लश आणि ग्लोने जगाला आकर्षित करा लॅक्मे पीच मिल्क मॉइश्चरायझर सोबत। लॅक्मे रिइन्व्हेंट। हे चांगलं आहे ना? हे बघ. फास्ट अपलोड। अगं थोडं आणखी जम कर ना, लवकर अपलोड होईल. गुड वन. सो मीन। आई 4G ट्राय केलं का? नाही पण फोन तर 3G आहे. सो आय थिंक माझ्या फोन मध्ये तर 2G आहे। दाखव. तुझ्या फोन मध्ये तर जीच नाही. अरे यार, प्रत्येक फोन मध्ये 4G असू शकतो। काय म्हणतेस? कसं काय? काही नाही। 4G एअरटेल 4G हॉटस्पॉट आता प्रत्येक फोन मध्ये 4G। 7th फ्लोर वाली ऑफिस की एग्जीक्यूटिव है, यहाँ तेरी दाल नहीं गलेगी। आज लंच के लिए कहीं बाहर चलें? क्या? सीरियसली? पास्ता खाने चलते। बिहेव योरसेल्फ। Let me call you back यार। I'm sorry, आप मुझसे कुछ कह रही थी। आई एम सॉरी, मुझे लगा आप मुझसे बात कर रहे हैं। ओह, I'm सिद्धार्थ by the way। आई एम नीना। पास्ता खाने चले? ओके। Come। बनो अपनी किस्मत का डायरेक्टर। DSP ब्लैक सोडा। मित्रांना काय माहित, किसान केचपवर आता 8 रुपीस ऑफ आहे। आता डब्बा संपेल फक्त 43 रुपयात। किती दमदार आहे वॅसलीन जेली। कल्पना करा, ही पानं म्हणजे तुमची त्वचा आहे। एका पानावर आम्ही लावली ट्रिपल प्युरिफाईड वॅसलीन जेली आणि दुसरं पान आम्ही तसंच ठेवलं। अगदी काही दिवसातच फरक दिसला। जर वॅसलीन पानाला मॉइश्चराईज करून ताजं ठेवू शकतं, तर विचार करा तुमच्या कोरड्या त्वचेला हील करायला ते किती मदत करेल। द हीलिंग पॉवर ऑफ वॅसलीन। You watch Big Boss now. It's going to be wow. Snappy presents Big Boss Double Trouble powered by Oppo smartphone driven by Swift. Premiere 11 अक्टूबर रविवार रात 9 बजे सिर्फ कलर्स पर। या लाल टोमॅटो सोबत लिंबू आणि हिरवी मिरची फ्री आहे का? तिन्ही एकापेक्षा एक वरचढ, पण तिघांच्या नसामध्ये रक्त तर एकच आहे। होंडा ड्रीम सीरीज घेऊन टाका। फोटोमध्ये सहज डागरहित दिसते, पण रोज डागरहित दिसणं कठीणच। पॉन्स बेबी प्लस फेअरनेस प्लस फाउंडेशन डार्क सर्कल्स आणि स्पॉट्स कव्हर करतं त्वरित। जेन व्हाईट रोज आतून काम करून उजळपणा देतं। दररोज उजळ डागरहित त्वचेसाठी। माझी त्वचा फोटोसाठी परफेक्ट। पॉन्स बेबी प्लस। आपल्या इंडियन व्हॅल्यूज किती स्वीट आहेत ना। बघा, कुणालाही कधी डिस्टर्ब करायला आवडतच नाही। सो स्वीट। पण टीव्ही पाहताना काय होतं इंडियन व्हॅल्यूज ना? आता नाही होणार, कारण व्हिडिओकॉन D2H आहे हेडफोन सहित। कुणालाही डिस्टर्ब नका करू आणि इंडियन व्हॅल्यूज जपून ठेवा। व्हिडिओकॉन D2H इंडियन व्हॅल्यूज साठी। दरवेळी शॅम्पू नंतर कंडिशनर लावला नाही तर दुसऱ्या दिवशी केस विस्कटलेले आणि अंडरनरिश दिसू शकतात। मग त्यांना बांधावं लागतं। ऑल न्यू डव कंडिशनर तुम्हाला देते 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीमचं पोषण। विस्कटलेल्या केसांची चिंता नाही। रोज रेशमी मोकळ्या केसांसाठी डव कंडिशनरचं पोषण। आता डव कंडिशनर संपूर्ण नव्या पॅक मध्ये। दररोज सुंदर मोकळ्या केसांसाठी। हा गेम आहे ना, विनर्स वर अवलंबून। तुला कधी जिंकावं लागेल, कधी मी पैसे घ्यायचे यांच्याकडून आणि मी हारायचं। आपण इथे कशासाठी आलो? ते करूया ना, फालतूची मारामारी का करतोय? रेसिंग जिंकायला, हारायला नाही। मेरी लास्ट फिल्म का फिटनेस मंत्र पता है? 30 मिनट्स जिम, 30 मिनट्स जॉगिंग। और हाँ, दूध और चीनी वाली रेगुलर चाय नहीं, लिप्टन ग्रीन टी।
ये है मेरा लिप्टन ग्रीन टी फिटनेस मंत्रा। आपका क्या है? मुझे कॉल कीजिए और बताइए और आप हर रोज एक फिटनेस बैंड जीत सकते हैं। RSS कडून धार्मिक पुस्तकांचं वाटप, शालेय विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे देणार, ख्रिश्चन पुस्तकांना प्रत्युत्तराची तयारी, नव्या पिढीला देशी संस्कार देणार. प्रयत्न योग्य की अयोग्य? पहा संध्याकाळी 7 वाजता खास पातमध्ये. जिथे आरोग्य केंद्र आज उभं आहे त्याच्या शेजारी ही परिस्थिती आहे. आरोग्य केंद्र हे केवळ नावाला आहे. आरोग्य केंद्राची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही आहे आणि हे बऱ्याच काळापासून असंच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. याचा पाठपुरावा करूनही त्याचा काही म्हणावा तसा फायदा होत नाही आहे. लोकांनी कचरा कुंडीच बनवून टाकलेली आहे कारण माहिती आहे की येत्या काळात काही होणारच नाही. कारण आज 2008 पासून तर हीच परिस्थिती आहे. 2008 पासून तर कंटिन्यू दवाखान्याचा प्रोसेस चालू आहे. 2012 पासून मी स्वतः त्याच्या मागावर आहे. तरी 3 वर्ष झाली. 3 वर्षामध्येच त्यांचे टेक्निकल काही नाही काय प्रॉब्लेम करून त्या दवाखान्याला अजूनही त्यांनी तसाच पद्धतीचा ठेवलेला आहे. आत्ता पण मी मध्ये 6 महिन्यापूर्वी ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर देशमुख साहेब ते आले होते व्हिजिटला. त्यांनी 2 महिन्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं. 2 महिन्याचे 6 महिने झालेले आहेत. अजून दवाखाना ॲज इट इज आहे. काहीच त्याच्यामध्ये बदलाव नाही. त्यांनी म्हटलेलं की आम्ही तोडून पूर्णपणे त्याला साईडने बॉर्डर मारून कचरा वगैरे साफ करू, पत्रा लावू, कारण लोक टाकणार नाहीत कचरा. जर आता ही उघडी जागा पडली तर काय करणार? लोक शेवटी येऊन कचरा टाकणार. त्याच्यामुळे परत आजार वाढणार, घाण वाढते, वास सर्व. आज असे पण डेंग्यूपासून मलेरिया लोकांना त्रास होत चाललेला आहे. पण BMC सर्वीकडनं दुर्लक्ष करते. का समजत नाही की एक छोटा दवाखाना बनवण्यासाठी त्यांना इतका वेळ लागतो? एवढे काय टेक्निकल प्रॉब्लेम्स आहे की तुमचा स्वतः BMCचा दवाखाना आहे आणि तो बनवण्यासाठी या त्याला रिपेअरिंग करण्यासाठी या तोडून जरी नवीन बनवायचा झाला तरी त्याला इतका वेळ. तुमच्याकडे फंड नाही आहे का? तुमच्याकडे दुसरी काय मॅनपॉवर नाही का? अशी पण महानगरपालिकेकडे स्वतःची काहीच सुविधा नाही आहे. जे आहेत ते सर्व कॉन्ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. मग तुम्हाला टेंडर काढायचं आणि कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं आहे. त्यांचे प्लॅन बनवा, हे बनवा. तुमचे स्वतःचे आर्किटेक्ट आहेत, स्वतः तुमची बिल्डिंग डिपार्टमेंट आहे, स्वतः HICचं एक डिपार्टमेंट, तुमचे सर्व प्रत्येक डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे. फक्त ते तुम्हाला टेंडरिंग करायचं आहे, पास करायचं आहे. आणि खरोखर गरज आहे. आज इथे 15 ते 20 हजार, मी अंदाजे सांगतो 15 ते 20 हजारची लोकसंख्या आहे. आज ह्या लोकसंख्येनं इकडे दवाखाना नाही आहे. आज इकडचा दवाखाना डॉक्टर काढून त्या लोकांनी शिफ्टिंग एक शाळेच्या रूममध्ये दिलेला आहे. आणि त्याची पण पोझिशन अशी आहे की तिकडे जो डॉक्टर होता तो रिटायर्ड झाला आहे आणि त्याच्या जागी दुसरे डॉक्टर आता अदलाबदली करून येत आहेत. कधी ह्या दवाखान्यातनं एक डॉक्टर पाठवतात, कधी तिकडनं पाठवतात. म्हणजे परमनंटली तिथेही डॉक्टर नाही आहे. आणि ती पण तुम्ही अगर परिस्थिती बघाल ते शाळेच्या ती काय रूम त्यांना बसायला दिलेली आहे. शाळा पण महानगरपालिकेची आहे, नाही तर ती पण तो दवाखाना वाटणार नाही तुम्हाला. अशा पद्धतीने आज इथे लोक दिवस काढतायत फक्त एक दवाखान्यासाठी. आणि तरी पण महानगरपालिका त्यांना ती दवाखाना बनवून देऊ शकत नाही आहे. आज आपल्या महानगरपालिकेकडे 31,000 करोडचा बजेट आहे, सर्व आहे. तरी पण का 7 वर्ष एक दवाखान्याला लागतात? दुर्दैव हेच आहे की 7 वर्षापासून म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठी महानगरपालिका अशी ओळख असणारी मुंबई महानगरपालिका, मात्र तिला ह्या वस्तीमध्ये एक दवाखाना उघडायचा तर इतका अवघड जाते किंवा ते होतच नाही काम. ही आज दुर्दैवी अवस्था आहे. या लोकांनी पाठपुरावा दरवेळेला केलाय, मात्र त्याचाही काही म्हणावा तसा फायदा होत नाहीये. कुठे कुठे गेलाय तुम्ही, पाठपुरावा करताय? देखो मैडम, हम लोग BMC में अधिकारी 2012 से मेरे पास हेल्थ डिपार्टमेंट का लेटर है. उन्होंने मेरे नाम से भेजा, ऐसा नहीं. 2012 से मैं पूरा पार्टी पुरावा कर रहा कि ये लोग तोड़ के बना के हमको अच्छा एक हॉस्पिटल दो, पब्लिक को बहुत तकलीफ होती है. ये 2012 का है, ये उनका लेटर है, मेरा नहीं. उन्होंने मुझे भेजा है कि प्रभाग समिति अध्यक्ष आई थी यहाँ पे और जो आरोग्य इसके है समिति के पूरे अधिकारी आए थे. इन्होंने आश्वासन दिया था कि ये दवाखाना तोड़ के हम लोग नया बना के आपको देंगे जल्दी से जल्दी. तो ये देखो मैडम, 2012 का लेटर है, 2012 का आया था. उसके बाद और ये लोग 2.5 साल के बाद सिर्फ दौरा करते हैं. ये बड़े कमिश्नर इनके आरोग्य ठीक है. देखो ये इसमें देखेगा सर मैडम आपको, ये अभी 6 महीने पहले ये लोग दौरा करके गए. सब है इसमें, वार्ड ऑफिसर है, प्रभाग आपले इसके आरोग्य समिति की सब पूरे अध्यक्ष है, सब है, कमिश्नर है. इन्होंने हमको ये आश्वासन दिया था कि ये खंडर को तोड़ के हम लोग 2 महीने के अंदर इसको पतरे से पूरा घेर के अच्छा बना के देने का काम चालू करेंगे. आज 6 महीने हो गए मैडम, मैंने उसको पार्टी पुरावा किया है. 6 महीने के बाद अभी तक ये व्यवस्था देख रहे मैडम, आप कुछ भी नहीं है, आप मग देख लो. पण आता तुम्ही इतक्या वर्षापासून राहणारे आहात, तुम्ही काय परिस्थिती पाहिली की बाबा हे येऊन जातात, व्हिजिट देतात, त्याच्यानंतर काहीच होत नाही? अजिबात काहीच त्याचा फॉलो करत नाही लोक. आणि येऊन खाली नावापुरते फक्त येतात, व्हिजिट मारतात. व्हिजिट मारल्याच्या नंतर बाबा आम्ही करून देऊ, करून द्यायचे तर नावच सोडा. परंतु इथल्या स्थानिक लोकांची साधी
विचारपूस पण नाही करत की बाबा तुमची लोकसंख्या आता 25,000च्या जवळजवळ जास्त आहे, परंतु ह्या लोकांचं काय होत असेल. अहो कुणाजवळ पैसा असतो किंवा नसतो. हॉस्पिटलला आता शताब्दी हॉस्पिटल म्हणा, त्या बिचाऱ्याकडे असे पैसे नव्हते. मी 100 रुपये दिले त्याला, बोललो बाबा जा पहिलं शताब्दी हॉस्पिटलला घेऊन जा. तू एवढा तापलेला अंग होतं त्याचं की हिसाब कधी जीव जाईल त्याचा पतन. त्याला तिथून बी नायरला हॉस्पिटलला पाठवलं. एवढा तापायचा माणूस. मग लास्टला अक्षरशः हे झालं की दगावला गेला. परंतु इथले आरोग्य विभागातले काहीच या विभागामध्ये लक्ष घालत नाही. जसं काय खेड्यामध्ये आम्ही जीवन जगतो तसं या एरियामध्ये मुंबई सिटीमध्ये जीवन जगायला लागतं. खेड्यामध्ये तरी परिस्थिती चांगली असते खेडोपाड्यांनी, परंतु ह्या मुंबई नगरीमध्ये मालाड वळणे विभाग एवढा नगरी असून या विभागामध्ये आम्हाला आमचे असे जीवन अवस्था होते. मुळातच झोपडपट्टी परिसर जो आहे तो सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे इथे सुविधा मिळणं ही खरं तर गरज आहे आणि त्यासाठी पाठपुरावा केला जातोय. एक प्रकारे इथे राजकीय इच्छाशक्ती कमी पडतीये. ज्या पद्धतीनं आज इथे लोकांना सुविधा मिळायला हव्यात त्या मिळत नाहीयेत आणि खरं तर बजेट असूनही अर्थातच ते बजेट पास होऊनही या ठिकाणी कोणत्याही पद्धतीच्या उपाययोजना होताना दिसत नाहीयेत. कारण हा संपूर्ण परिसर जो आहे हा परिसर अक्षरशः एखादं खंडर ज्याला म्हणतो तशा पद्धतीनं पडलेला आहे आणि लोकांनी एक प्रकारे कचरा टाकायलाच त्याचा उपयोग केलाय. कारण आजपर्यंत इतक्या वर्षामध्ये जवळपास 7 ते 8 वर्ष झाली केवळ आणि केवळ आश्वासनं मिळत आहेत, भूलथापा मिळत आहेत आणि आता लोक वैतागलेले आहेत. प्रत्येकाची काही एवढी चांगली परिस्थिती नाही आहे की प्रत्येक वेळेला मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन आपले उपचार घेतील. आज शासकीय स्वरूपातल्या सेवा ह्या सहज उपलब्ध असताना सुद्धा त्या मिळत नाही आहेत. आलेलं नवीन सरकार जे आहे ते चांगले दिवस घेऊन येईल अशी एक प्रकारे वल्गना करत आलेलं आहे, मात्र परिस्थिती तशी अजिबात नाही आहे. अनेक ठिकाणी आज दुर्दैवी अवस्था पाहायला मिळते आहे. जी हॉस्पिटलची अवस्था आहे त्याच्यापेक्षा वाईट अवस्था या परिसराचीच आज आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम म्हणून या भागामधली आजारपणं सुद्धा वाढत चालली आहे. या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे, मात्र इथे घेतो एक ब्रेक. कोई समझो 10-15 गली के अंदर छोटा सा रूम है 8 बाय 8 का, तो उनको खबर लग जाती है, तुरंत बड़ा गाड़ी लेके आते, 10 लाख का ट्रक, 5 लाख का कॉलिस, सब गाड़ी लेके यहाँ पर खड़े हो जाते, क्या चल रहा है तेरा. लेकिन उनके पास एक आदमी नहीं है कि हर एरिया में जाके विजिट करे कि कहाँ पर कचरा जमा हुआ है देखने के लिए. ये उनको दिखता नहीं सालों से यहाँ पर. यामी जी, तुम्ही म्हणतात की फेअर अँड लवली क्रीम नाही फेअरनेस ट्रीटमेंट आहे. ब्लू लेन्स वर टेस्ट करूया. लागली पैस. चेहऱ्याच्या एका बाजूला फेअर अँड लवली, दुसऱ्या बाजूला एक्सपर्ट ट्रीटमेंट. फेअर अँड लवली आणि ट्रीटमेंटचा उजळपणा इक्वल. अनबिलीव्हेबल. तुम्ही सुद्धा आमचं ब्लू लेन्स चॅलेंज घेऊन पहा. लागली पैस. फेअर अँड लवली फक्त क्रीम नाही, फेअरनेस ट्रीटमेंट. हे तुझ्यासाठी. मोबाईल बिल्स फ्री फॉर लाईफ. काय बकरा बनवते का? बकरा बिकरा नाही, माझ्यापेक्षा फास्टर योयो हनी सिंगचा ऑनलाइन व्हिडिओ लोड करून दाखव अँड दॅट्स योर्स. रिअली डू इट यार, नथिंग टू लूज. ओके रेडी. चेक आउट द स्पीड. नो इट्स इम्पॉसिबल यार. इम्पॉसिबल नाही यार, 4G आहे. Really? एअरटेल 4G चॅलेंज. ह्यापेक्षा फास्ट नेटवर्क मिळालं तर लाइफ टाइम मोबाईल बिल्स फ्री. जोश जगाएगा, आज क्या नया कर जाएगा, हर लिमिट को पुश कर रोज एक नया अंदाज दिखाएगा. आगे आगे बढ़ता है इंडिया, अमूल दूध पीता है इंडिया. सोच की उड़ान से सपनों को सच कराएगा, आज को पीछे छोड़ जमाने को कल से मिलाएगा. आगे आगे बढ़ता है इंडिया, अमूल दूध पीता है इंडिया. काही दिवसांपूर्वीच निवड झाली, पण काही महिन्यांपूर्वी तर मी विचारही करू शकत नव्हतो की मी इथपर्यंत पोहोचेन. वजनचे खूपच कमी होतं. सगळे मला चिडवायचे, काडी पैलवान म्हणायचे सगळे. थँक्यू एन्ड्युरामास, मला योग्य वजन देऊन माझं आयुष्यच बदलून टाकलंस. एन्ड्युरामास 10 वर्षांपासून वजन आणि विश्वास दोन्ही वाढवले. I've heard St. Thomas is very pretty. I've heard the Central Park is a great hangout. So, whatever I've heard, I'm gonna see, I'm gonna go, I'm gonna do. With the new Honda Levo. It's time to live, time to Levo. आता पेसच्या 3च्या पॅकवर मिळवा 1 पेस अगदी मोफत. कुठे?
झोपायला. ही छोटा भीम ट्रॉली बॅग आहे इतकी कूल की ती सगळीकडे घेऊन जाल. म्हणूनच नॉट सोपी नूडल्स खा. आतल्या बुकमार्कचा कोड SMS करा. पहिल्या 10,000 विजेत्यांना मिळतील कूल छोटा भीम ट्रॉली बॅग्स आणि सगळ्यांना 15 रुपयांचा पेटीएम रिचार्ज. थंडी आणि हिवाळ्यामुळे तुमच्या त्वचेचा ओलसरपणा आणि ग्लो चोरला जाऊन ती खरखरीत व निर्जीव बनू शकते. वॅसलीन कोको ग्लो रिच कोको बटर सह त्वचेला देतं पोषण आणि ठेवतं रेशमी सॉफ्ट आणि ग्लोईंग. ह्या हिवाळ्यात आपल्या त्वचेला द्या वॅसलीन कोको ग्लो आणि ठेवा आपली त्वचा सॉफ्ट आणि ग्लोईंग. मी तुम्हा सगळ्यांचा डॉक्टर आहे, पण माझ्या सर्व वेदनांचा डॉक्टर तर माय डॉक्टर पेन रिलीफ ऑइल. खांदेदुखी, मानदुखी, गुडघ्यादुखी, पाठदुखीपासून क्षणात वेदनामुक्त होण्यासाठी माय डॉक्टर पेन रिलीफ ऑइल. आपल्या इंडियन व्हॅल्यूज किती स्वीट आहेत ना. बघा, कुणालाही कधी डिस्टर्ब करायला आवडतच नाही. सो स्वीट. पण टीव्ही पाहताना काय होतं इंडियन व्हॅल्यूज ना. आता नाही होणार, कारण व्हिडिओकॉन D2H आहे हेडफोन सहित. कुणालाही डिस्टर्ब नका करू आणि इंडियन व्हॅल्यूज जपून ठेवा. व्हिडिओकॉन D2H इंडियन व्हॅल्यूज साठी. दरवेळी शॅम्पू नंतर कंडिशनर लावला नाही तर दुसऱ्या दिवशी केस विस्कटलेले आणि अंडरनरिश दिसू शकतात. मग त्यांना बांधावं लागतं. ऑल न्यू डव कंडिशनर तुम्हाला देते 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीमचं पोषण. विस्कटलेल्या केसांची चिंता नाही. रोज रेशमी मोकळ्या केसांसाठी डव कंडिशनरचं पोषण. आता डव कंडिशनर संपूर्ण नव्या पॅक मध्ये. दररोज सुंदर मोकळ्या केसांसाठी. कपडे तर बघ काय चमकतायत आणि चेहरा सुद्धा. नक्कीच आज स्पेशल डे असणार. स्पेशल डे नाही, स्पेशल ऑफर आहे. स्पेशल ऑफर पण कशावर. आता 1 किलो रिन पावडर सोबत 22 रुपयांचा पेय साबण मोफत. वळणई वसाहतीमधल्या या परिसरात जिथे खरं तर प्रचंड गरज आहे आरोग्य केंद्राची, ते आरोग्य केंद्र नावाला उभं आहे. आज तिथे परिस्थिती मुळातच बदलत नाही आहे. बऱ्याच वर्षापासून पाठपुरावा करूनही परिस्थिती जैसे थे आहे. इतक्या वर्षापासून आता इतने साल से रहते हैं, ये हालात कभी सुधरे हैं, कभी होगा, ऐसा लगा है आपको? नहीं लगा है, लेकिन हम लोग बहुत परेशान हैं क्योंकि ये दवाखाना जब से टूट गया बहुत बीमार भी हो गए. सब कुछ हो गया, कोई कुछ नहीं किया. कोई बिल्डिंग बना रहा है, कोई कुछ भी कर रहा है, कोई तोड़ फोड़ रहा है. अपना सब काम कर रहे हैं, झगड़ भी रहे हैं. मेरा रूम चाहिए, मेरा प्लाट चाहिए, ये सब खा खा के अंदर बैठ जाते हैं. उसका कोई नाम ही नहीं लेता है. क्यों नहीं लेता है? लेना चाहिए. कितना बार आके चले गए, कुछ भी नहीं किया. लेकिन हम लोग को कभी तकलीफ होती है, रात को 12 बजे डिलीवरी है, कोई हर एक तरह से परेशानी होती है ना. फिर उसके लिए तो सरकार को सब लोग को सोचना चाहिए ना. नहीं सोचता है, कोई भी नहीं सोचता. आके सब लोग ऐसे ही चले जाते हैं. फिर हम लोग को इतना तकलीफ है. 30 साल से हम लोग रह रहे हैं. 30 साल अगर जाना है तो किधर जाए? इधर अपनों को अच्छा लगता है, उधर उधर भागते हैं. अभी क्या करेगा जब इधर सरकार बना नहीं रहे तो अभी हम लोग करेंगे क्या. इधर एक बार आए, बोरिंग किए, वो करके फिर चले गए, बैठ गए चुपचाप घर पे जाके. तो हम लोग क्या करेंगे? सब करके तो इधर से चले गए लोग वापस. इधर आना मांगता है, देखना मांगता है, करना मांगता है. कुछ तो नहीं लोग कर रहा है, सब तो करना मांगता है ना. अभी हम लोग बीमार पड़ते हैं, किधर किधर भागते हैं, क्या करेंगे. इकडे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. जेव्हा वोट हवे असतात ते लोक नेहमी येतात. असे इश्यूजचं टॉपिक बनवतात, इश्यूज बनवतात. लोकांना सांगतात तुम्ही आम्हाला निवडून द्या. आम्ही निवडून आल्यावर हे आधी पहिला काम हेच करणार. आम्ही इथेच नारियल फोडणार, हे तुम्हाला डिस्पेन्सरी बनवून देणार असं बोलतात. वोट घेतात. नंतर वोट जिंकल्यानंतर एकदाही इथे बघायला सुद्धा येत नाही. करायचं गोष्ट दूर राहिली, पण इथे येत बघत सुद्धा नाही की लोकांना ॲक्च्युअल त्रास काय होतोय. आता इथे गफूर कुरेशी साहेब आहेत, संतोष चिकणे साहेब आहेत. हे लोक कमीत कमी मी बघतोय 5 ते 6 वर्ष या पाठीमागे पेपरवर्क करतायत. त्या दिवशी संजय देशमुख साहेब येऊन गेले. BMCमधनं वॉर्ड ऑफिसर आले. देशमुख साहेब यायचे होते तेव्हा आमचं वॉर्ड P नॉर्थ वॉर्ड एवढं सशक्त झालं होतं की पूर्ण साफसफाई झालेली. आणि ते गेल्यानंतर परत एकदाही सुद्धा आलेले नाही आहेत. पण म्हणजे एक प्रकारे अधिकाऱ्यांना बोलवायचं आणि तात्पुरता दिखावा करायचा, हाच प्रकार आहे. खाली दिखावा ही करना है उनको. देखिए 6 महीने पहले यहाँ पर मुंबई BMC कमिश्नर साहब आए थे, तो उनके सामने थोड़ा उनको दिखाने के लिए थोड़ा वगैरह साफ़ सफाई करके वो लोग चले गए. उसके बाद आज तक कोई यहाँ पर देखने के लिए आया नहीं. आज आप देख सकते हो ये हॉस्पिटल की इतनी परिस्थिति ख़राब है. यहाँ पर कई किस्म के वायरल और कई किस्म के कीड़े मच्छर वगैरह रह सकते हैं. अगर इसको रिसर्च करेंगे तो नया नया बीमारी निकलेगा. जो बीमारी है वो बीमारी भी अंदर हो सकता है, लेकिन ये लोग साफ़ सफाई नहीं करवा रहे. आज यहाँ पर लाखों, कम से कम यहाँ पर हज़ारों की संख्या में झोपड़पट्टी है.
एक घर में 5 जन पकड़ेंगे तो भी लाखों की सबसे पब्लिक यहाँ पर रहती है, लेकिन उनका कोई परवाह नहीं है उनको। आज आप देख सकते हो प्रशासन, कोई गरीब आदमी मेहनत करके 10 साल 15 साल 20 साल के बाद एक थोड़ा सा पैसे जमा करके अपने घर को थोड़ा ऊंचा करना चाहता है। कोई समझो 10-15 गली के अंदर छोटा सा रूम है 8 बाय 8 का, तो उनको खबर लग जाती है, तुरंत बड़ा गाड़ी लेके आते, 10 लाख का ट्रक, 5 लाख का कॉलिस, सब गाड़ी लेके यहाँ पर खड़े हो जाते, क्या चल रहा है तेरा। लेकिन उनके पास एक आदमी नहीं है कि हर एरिया में जाके विजिट करे कि कहाँ पर कचरा जमा हुआ है देखने के लिए। ये उनको दिखता नहीं सालों से यहाँ पर कि आहे करके। अजूनही जर प्रश्न असेल की ही जागा BMCची आहे किंवा कुणाच्या अखत्यारीत येते, तर इतक्या काळापासून जर यापूर्वी इथे जे केंद्र होतं, मुळातच इतक्या काळापासूनचं हे केंद्र सगळ्यात महत्त्वाचं आणि आरोग्य केंद्र म्हणून ओळखीचं, पण तरी त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि मुळातच तुम्ही जसा पाठपुरावा करताय त्याला एक प्रकारे केराची टोपली दाखवली जाते। मॅडम हे बघा, तुमच्या पुढंच आता एवढे लहान लहान मुलं आहे, ती बाजूला शाळा आहे, हे परिस्थिती बघा तुम्ही, हे दाखवा। ह्याला गव्हर्नमेंटजवळ बनवा 5 वर्ष झाले, हे सबंध तो हे करून खाली करून दुसरं शिफ्टिंग दिलं। याला त्या गव्हर्नमेंटजवळ फंड नाही, पैसा नाही बनवायला। हे मला आता असं वाटते की जाणून बुजून इथच्या रहिवाशाला जे 20,000ची बस्ती आहे याला जाणून बुजून काही दलाल बिल्डरचे काही जाणून बुजून तकलीफ देऊन हे काम करायचं मला हे उद्देश वाटते। येत्या काळात कदाचित बिल्डिंगासाठी सबंध परमिशन आहे मॅडम, यांच्यासाठी ह्या गरीबासाठी चांगला हॉस्पिटल बनवून द्यायला हे नाही आहे, त्यांच्याजवळ फंड नाही आहे। दुसरे सबंध परमिशन आहे, वार्ड ऑफिसर सबंध दुसरे परमिशन देऊ शकतो बिल्डरला। आज बिल्डरच्यासाठी हे वस्ती अशी केल्या गेली, मला तर हेच माझा आरोप आहे मॅडम। हे सबंध मिलीभगत तुम्ही जसं म्हणताय ही मिलीभगत असू शकते, ती मिलीभगत आता खरंच जाणवा लागली। याचं कारण मुळात इथे आतापर्यंत तरी काम व्हायला हवं तर ते झालेलं नाहीये। तुम्ही किती वर्ष राहता इथे, हे काम व्हायला हवं, इच्छाशक्ती नाही असं वाटतं? हम लोग 40 साल से इधर रहता हूँ। पहला तो इधर अच्छा था, बाद में इधर एक इलेक्शन आया तो पूरा मांगने को आता है। इलेक्शन हो गया, कोई देखने वाला कोई नहीं है। गटर में पानी भरो या इधर कचरा भरो, निकले को नहीं। अपना वकूर साहब है, वो कितना तड़पता है इस जगह के लिए, अपने के लिए आगे लाने के लिए, लेकिन आगे वाला कोई आता नहीं। इसका वजह से हम लोग को ये दवाखाना हम लोग जरूरी मांगते हैं। कल परसों ने मेरा बच्चे को डेंगू हो गया था, मैं उधर इधर 3-4 हॉस्पिटल नाचा। वो अपना कांदो लेकर सफेद हॉस्पिटल में गया, उधर 10 रुपया इधर 10 रुपया, वो मेडिसिन ये मेडिसिन जम कर तो अपना वही दवाखाना इधर रहेगा तो हम लोग ये कुछ रहता था, हम लोग सबके लिए अच्छा रहता। और मेन महत्व है ये डेंगू का वजह से, ये कचरा वजह से इतना डेंगू हो रहा है। इतना 40-10-20 हज़ार पब्लिक है, वो लोग किधर जाओ। एक बाथरूम नहीं है बराबर, बाथरूम में बराबर साफ सफाई नहीं है, एक इधर एरिया साफ सफाई नहीं है। इलेक्शन के लिए आता है, हाथ जोड़ते हैं, गली गली घूमता है, लेकिन आज वो देखने वाला कोई नहीं। इलेक्शन देखे वो लोग ऊपर बैठा है, उधर बैठा है, हम लोग इधर कचड़ा में डेंगू का मार, मच्छर का मार का बैठा है। ही लहान मुलं जी आहेत ह्या भागातली, म्हणजे जवळ शाळा असल्यामुळे ह्या लोकांचं येणं जाणं ह्या भागातनं आहे, त्यामुळे इथे लहान मुलं आहेत। पण जर परिस्थिती बघितली आपण मागच्या बाजूला तर इथे दिसते की कित्येक काळापासून हा कचरा पडून आहे। जवळपास 5-6 महिने झाले हा कचरा उचललाच गेलेला नाहीये आणि त्याचा फटका जो आहे तो इथल्या रहिवाशांना बसतोय। एक खूप मोठी वोट बँक असूनही आज दुर्दैवानं ह्या संपूर्ण परिसरामध्ये एक म्हणावं तसं लक्ष घातलं गेलेलं नाहीये। इथे उभं राहणंही कठीण आहे, मात्र लोक इथे राहतायत ही इथली वस्तुस्थिती आहे। किमान आता तरी ती वस्तुस्थिती बदलावी अशी अपेक्षा आहे आणि म्हणूनच आज किमान इतक्या काळामध्ये जो पाठपुरावा इथल्या लोकांनी केलेला आहे त्या पाठपुराव्याला यश यावं। महापालिकेने केवळ आम्ही कसे मोठे आहोत किंवा आमचं बजेट जे आहे ते कसं सगळ्यात आशिया खंडातलं मोठं महानगरपालिकेचं बजेट आहे या टिमक्या न वाजवता मुळात प्रत्यक्षात जी गरज आहे ती गरज पूर्ण करावी ही अपेक्षा घेऊन आज शाखा न्यूजची टीम अर्थात कॅमेरा पर्सन संतोष आणि मी प्रज्ञा कुलकर्णी आपल्यापर्यंत आलो, कारण आमची शाखा सगळीकडे आहे। Co-sponsored